मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सध्या तुम्हाला स्क्रीनवर एक कात्रण दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्डमध्ये अतिशय महत्त्वाचे बदल होत आहेत. आता हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. यामध्ये नेमकं झालंय काय ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर आपला कोच भीम सर जो YouTube चॅनल आहे, यावर जर कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून ठेवा. मित्रांनो, जे डिफेन्स आहे त्या जेवढे पण काही जागा वगैरे येतात किंवा काही गव्हर्नमेंट जॉब अपडेट असतात ते आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजची एक अतिशय महत्त्वाची बातमी मला वाटली, म्हणलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं. त्यामुळे मित्रांनो, आज मी हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला हेडिंगच दिसत आहे, राज्यात 1150 होमगार्ड आता पोलीस वाहनांचे चालक. जे महाराष्ट्र पोलीस आहे, महाराष्ट्र पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी सध्या महाराष्ट्र होमगार्डला त्यांच्या मदतीसाठी घेतलेले आहेत. कारण हे बऱ्याच दिवसापासूनचा हा विषय चालू होतं आणि हे खूप लवकर व्हायला पाहिजे होतं, थोडंसं लेट झालं. आता इथून पुढं जे पण काही आता महाराष्ट्र होमगार्डमध्ये जी मुलं नवीन येऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा एक गोल्डन चान्स आहे. आणि सध्या बघा, महाराष्ट्र होमगार्डची भरती सुद्धा आता निघणार आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर आता यामध्ये पहा, 2300 होमगार्डना 4 आठवड्यांचे वाहन चालक प्रशिक्षण आणि 6 महिन्यांनी बदलीची चक्राकार पद्धत. अमरावती विभागासाठी 60 चालक होमगार्ड, शहर 32 तर ग्रामीणसाठी 28 होमगार्ड. अशा पद्धतीने हे मित्रांनो वरती तुम्हाला मेन हेडिंग मध्ये दिसत आहे. पुढे बघा, लाल हेडिंग मध्ये काय आहे, अमरावती 60 होमगार्डची तैनात. नंतर पुण्यासाठी 108, नागपूरसाठी 34 चालक. पुढे पोलीस वाहन चालकांची जी काही कमतरता भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. पोलीस वाहन चालकांची कमतरता भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. खाली बघा मित्रांनो, निळ्या अक्षरामध्ये राज्यात 1150 चालकांची पहिल्या टप्प्यात नियुक्ती. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो विशेष जर सांगायचं झालं तर हा तुम्हाला कात्रण समोर दिसतच आहे. संपूर्ण वाचायला आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. पेपर पाहिजे असेल तुम्हाला, जर हे संपूर्ण माहिती मित्रांनो माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर थोडंसं पॉज करा आणि हा संपूर्ण पेपर तुम्ही वाचून काढू शकता. आता पहा, याच्यामध्ये महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. पोलीस वाहन चालकांची जी काही कमतरता आहे ते भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात गस्ती, बंदोबस्त, तपास, आरोपींची ने आण घटनास्थळी तातडीने पोहोचणे यासाठी वाहनांची जी महत्वाची भूमिका असते. मात्र अनेक पोलीस घटकांमध्ये वाहन चालकांची उपलब्धता हा महत्वाचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित होमगार्डना वाहन चालक म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाला प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यासोबतच होमगार्डना अतिरिक्त कौशल्याचा आणि रोजगाराच्या स्वरूपातील कर्तव्याचा अनुभव सुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो होतो की जेवढे पण काही मुलं सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये जॉईन झालेले आहेत ते बऱ्याच वेळा त्यांचे प्रश्न होते की सर, होमगार्डमध्ये काही बदल होऊ शकतो का, त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळू शकतो का. मित्रांनो, हेच आहे रिझल्ट. तुम्ही फक्त वेट अँड वॉच. मित्रांनो, थोडंसं थांबा, आणखीन भरपूर काही बदल होणार आहेत. कारण की सध्या लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे आणि मित्रांनो जर सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आणखीन बदलणार आहेत. त्यामुळं सब्र का फल मीठा होत आहे म्हणलेले आहेत. त्या पद्धतीने थोडंसं थांबा आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या होणारच आहेत. जसं आता खाली बघा, राज्यात 1150 चालकांची जी पहिल्या टप्प्यात जी नियुक्ती आहे ते आता प्राप्त माहितीनुसार सांगायचं झालं तर राज्यातील पोलीस घटकांकडून वाहन चालक होमगार्डची जी मोठी मागणी करण्यात आली होती त्यापैकी महासमादेशकांच्या मान्यतेनुसार 1150 होमगार्डची पहिल्या टप्प्यात तैनाती होणार आहे. मात्र त्यासाठी दुप्पट संख्येने 2300 होमगार्डना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात पोलीस वाहन चालक म्हणून प्रशिक्षित होमगार्डचा मोठा वर्ग उपलब्ध होणार आहे पोलीस खात्यासाठी. तर ही एक आनंदाची आणि खुशखबरीची बाब आहे मित्रांनो. त्यामुळं सध्या तुम्ही चांगल्या तयारीला लागा. जे आता होमगार्ड बांधव आहेत आता त्यांना असं वाटत असेल की सर आमच्याकडे वाहन चालक परवाना नाही किंवा आम्हाला वाहन चालवायला येत नाही, तर मित्रांनो त्याला काही जास्त कालावधी लागत नाही, वेळ लागत नाही. हे 6-6 महिन्यानंतर चक्राकार पद्धतीने तुम्हाला घेणार आहे. त्यामुळं ज्यांच्याकडे आता सध्या लायसन्स नाहीये किंवा ज्यांना चालवायला येत नाही, तुम्ही आता जी पहिली तुकडी 1150 ची जर ते वाहन चालकाला त्यांना जर शिफ्ट केले तर तुम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो कव्हर करून घेऊ शकता. त्यामुळं ही एक संधी आहे. चांगल्या पद्धतीनं चांगला रोजगार तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसंच सध्या तुम्हाला जर 3 वर्ष कंप्लीट झाले तर त्यासोबत तुम्हाला 5% आरक्षण पोलीस भरतीमध्ये जाण्यासाठी सुद्धा चांगला मार्ग आहे. म्हणजे तुम्हाला चांगले पैसे सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये कमवता येतील आणि त्याचबरोबर तुम्हाला 5% आरक्षणाचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं आता होमगार्ड खातं
हळूहळू मित्रांनो चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गावर बदलत चाललेला आहे. राहिला विषय तुमच्या पगाराचा, पगाराचे पण जे काय आता मध्ये तुम्ही डॉक्युमेंट दिले होते सध्या ऑफिसकडे, CMP म्हणतात त्याला, CMP साठी जे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तुम्ही दिले होते त्याचे सुद्धा कामकाज मित्रांनो युद्धपातळीवर चालू आहे. आणि जे दर महिन्याच्या 5 तारखेला पेमेंटचा जो विषय होता, तुम्ही लास्ट टाइम आपला एक व्हिडिओ बघितला असणार, त्याचे सुद्धा काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि त्याची पण गुड न्यूज अशाच पद्धतीने येईल की होमगार्डचे पगार आता दर महिन्याच्या 5 तारखेला किंवा जे ते ठरवतील त्या तारखेला होणार आहेत म्हणून. तर मित्रांनो तुम्हाला सोने पे सुहागा होऊन जाईल. आता अशा ह्या महागाई, प्रचंड महागाई झालेल्या अशा या काळामध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीची जर म्हणजे पोझिशन भेटत असेल तर मित्रांनो चांगलीच आहे. त्यामुळं व्यवस्थितरित्या तुमचं जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही कर्तव्य पार पाडत राहा. आणि हा जो कात्रण आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल किंवा बाबा तुम्हाला काही प्रश्न असतील होमगार्ड भरती संदर्भात किंवा इतर पोलीस भरती म्हणा, डिफेन्स मधल्या ज्या पण काही भरतीबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट्समध्ये तुमचा प्रश्न मांडू शकता. त्याचं उत्तर मी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या अगोदर आणखीन एक वेळा तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कनेक्ट राहा तुम्ही कोच भीम सरांसोबत. तुम्हाला प्रत्येक अपडेट मी देत राहणार आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.